देशात HPV लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 मार्च 2026 रोजी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून 9 मार्च पासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले आहे। महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। 14 वर्षांच्या मुलींना क्षय करत आतापर्यंत 250हून अधिक मुलींना पालिका प्रशासनामार्फत लस देण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात असून पालक शिक्षक बैठकींद्वारे ही माहिती दिली जाते। ही लस सुरक्षित असून शासनाकडून मोफत उपलब्ध आहे। पात्र मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आपल्या इकडे HPV वॅक्सीन म्हणजे ह्यूमन पॅप्लोमा वॅक्सीनचं ड्राईव्ह चालू आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 8 मार्चच्या रोजी ह्या गोष्टीचं उद्घाटन झालं। 9 मार्च पासून आपल्याकडे हा ड्राईव्ह चालू झालाय, ज्याच्यामध्ये आपण 14 वर्ष वयोगटातल्या मुलींना एक्सक्लुसिव्हली हे HPV वॅक्सीन देतो आहे। ह्याचा उपयोग असा आहे की जे काय पुढे जाऊन त्यांना सर्वायकल कॅन्सरचा जो काही भीती असेल त्याच्यासाठी हे उपाययोजना प्रिव्हेन्शन म्हणून हा वॅक्सिनेशन ड्राईव्ह आपण चालू केलेला आहे। या किती वयोगटामध्ये हे वॅक्सिन दिले जातात आणि किती लोकांना अजूनपर्यंत दिले जातात? आपल्याकडे हा ड्राईव्ह 14 वर्षाच्या वयोगटातील मुलींसाठी आहे आणि किती लोकांना? आणि आतापर्यंत आपण 250हून जास्ती मुलींना हे वॅक्सिनेशन दिलेले आहेत। आणि आपण आता हा ड्राईव्ह विगरसली स्कूल लेवलमध्ये त्यांच्या टीचर्स बरोबर पॅरेंट टीचर्स मीटिंग्स घेऊन हे जेवढा जास्ती जनजागृती करून आपण हे वॅक्सिनेशन ड्राईव्ह घेऊ शकतो हे आपण करणार आहोत। काय आवाहन करतील लोकांना याबद्दल? लोकांना माझं हेच आवाहन आहे की हे वॅक्सिन सेफ आहे। ज्या काही या वॅक्सिन बद्दल पसरवल्या गेलेल्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष देऊ नका। ह्या वॅक्सिन्स तुमच्या पुढे जाऊन तुम्हाला जे काय सर्वायकल कॅन्सर जो काय प्रमाण वाढतो आहे लेडीजमध्ये हे प्रिव्हेन्शनसाठी आहे आणि हे वॅक्सिन आपल्याला मुफ्त उपलब्ध होत आहे गव्हर्नमेंट मार्फत। ह्याचा आपण निश्चित रीतीने लाभ घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन आपल्याला सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंट करता येईल।